एका ऑटोमध्ये किती विद्यार्थी बसलेले आपण पाहूया। 1 2 3 4 5 6 7 8 8 विद्यार्थी। कुठल्या ऑटोमध्ये 10 विद्यार्थी, कुठल्या ऑटोमध्ये 12 विद्यार्थी भरून शाळामध्ये येत असतात। हे बघा, हे असे दप्तर बाजूला लटकवलेले आहेत आणि अशी परिस्थिती आहे नागपुरातल्या बऱ्याच शाळांमध्ये। ऑटोमध्ये विद्यार्थी जे आहे ते एका ऑटोमध्ये 8-8 10-10 विद्यार्थी अक्षरशः कोंबून आणले जातात। जर अपघात झाला तर त्याला, हे बघा, हा ऑटो हे बघा, हा ऑटो गेला, हा ऑटो गेला, त्याच्यामध्ये 12 ते 15 विद्यार्थी जे आहे ते अक्षरशः कोंबून भरलेले असतात। अशा परिस्थितीमध्ये समजा अपघात झाला तर जबाबदार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हे बघा, हे सगळे ऑटो स्कूलच्या शाळेच्या समोर जर आपण उभं राहिलो, हे बघा, हे सगळे ऑटो, तो ऑटो बघा, त्या ऑटोमध्ये किती विद्यार्थी बसलेले आहे। हे असे प्रत्येक शाळेसमोर जर आपण उभं राहिलो तर स्कूल बस, कारण की विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसेसची आवश्यकता आहे। ऑटोतही नियमानुसार जर ऑटोत विद्यार्थी भरले तर त्यालाही, कारण की प्रत्येकजण स्कूल बसेसमध्ये नेऊ शकत नाही, स्कूल बसेस नाही आहे। बघा, हा एक ऑटो बघा, आता किती याच्यात कमी आहे, याच्यात 5 विद्यार्थी आहे, परंतु काही ऑटोमध्ये आत्ता आपण मोजले 8 विद्यार्थी, कुठे 10 विद्यार्थी, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे RTO विभागाने बघा, या ऑटोमध्ये 7 ते 8 विद्यार्थी आहेत, अशी परिस्थिती आहे। नागपुरातल्या या शाळा ज्या आहे, ज्या शाळांमध्ये अवैधपणे वाहतूक केली जाते, आता हा ऑटो बघा, हा ऑटो बघूया आपण, याच्यात किती विद्यार्थी आणले। हे बघा, हे ऑटो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 विद्यार्थी या ऑटोमध्ये आणलेले आहे। आता समजा हे 13 विद्यार्थी या ऑटोमध्ये अक्षरशः कोंबून आणलेले। हे बघा, ही परिस्थिती आहे। दादा इतके 13 विद्यार्थी कशा आणता तुम्ही? हे बघा, 13 विद्यार्थी, हे बघा, 13 विद्यार्थी एका ऑटोमध्ये कोंबून अक्षरशः आणले जातात। आणि नागपूरचा परिवहन विभाग, वाहतूक पोलीस नेमके काय करत आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। 13 विद्यार्थी सर, माझा एक ऑटो खराब झालेला आहे म्हणून तो तेवढेच विद्यार्थी नाही होतेच नाही सर। एवढे समजा अपघात झाला, काय झाला, जबाबदार कोण आहे? सर, माझा एक ऑटो खराब झालेला आहे, जबाबदारी आहे, RTO कारवाई करत नाही। मी रोज 13 विद्यार्थी एका ऑटोमध्ये जर असेल, 12 विद्यार्थी, 10 विद्यार्थी, अक्षरशः कोंबून मागच्या सीटवर जिथे एक विद्यार्थी बसायला जागा नाही, तिथे 5-5 विद्यार्थी जे आहे ते बसवले जातात। आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांनी, हा प्रश्न सुरक्षेचा आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आहे, त्यामुळे पालकांनीही ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या ऑटोमध्ये विद्यार्थी बसवले जातात त्या ऑटोत किती विद्यार्थी बसवले जातात। अक्षरशः कोंबून विद्यार्थी जे आहेत ते स्कूलच्या ऑटोमध्ये बसवले जातात। आणि नागपुरातील परिवहन विभाग, RTO आणि वाहतूक पोलीस नेमके काय करत आहेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।